नमस्कार मित्रांनो, जागर मराठी अस्मितेचा या कार्यक्रमाच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका एकदम वेगळ्या व्यक्तित्वाशी भेटणार आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 1925 मध्ये त्याची स्थापना झाली. आज त्याला ह्या भारतामध्ये चरित्र निर्माणाचं काम करत करत 95 वर्ष झाले. ह्या गेल्या 95 वर्षामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघातनं प्रेरणा घेऊन 40 वेगवेगळे संघटन काम करायला लागले. त्या संघटनांपैकी एक म्हणजे विवेकानंद केंद्र. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर पूर्ण आपलं जीवन आधारित करून भारताच्या तरुणाईला स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी संस्कारित करण्याचा विडा ज्या संघटनांनी उचललेला आहे तो म्हणजे विवेकानंद केंद्र. 1972 मध्ये विवेकानंद केंद्राची स्थापना झाली. आज त्याला जवळजवळ 50 वर्ष होत आले. स्वर्गीय एकनाथजी रानडे आणि पी परमेश्वरन अशा अद्वितीय व्यक्तित्वांनी या विवेकानंद केंद्राची जोपासना केली. मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्षा पद्मश्री निवेदिता दीदी भिडे यांना. निवेदिता दीदी या वयाच्या 16व्या वर्षी संकल्प घेऊन आपल्या वडिलांना त्यांनी म्हटलं की मी विवेकानंद केंद्रच्या पूर्णकालिक म्हणजे जीवनव्रती कार्यकर्ता बनू इच्छिते. त्यावेळेला 16च वर्षाच्या होत्या. त्यामुळे वडिलांनी म्हटलं की कमीत कमी ग्रॅज्युएशन तरी करा आणि ग्रॅज्युएशन केल्यानंतर पुढे बघू. त्यांना वाटलं असेल की 3 वर्षात मुलीमध्ये काहीतरी बदल होईल आणि 16 वर्षाची किशोरी 19 वर्षाची तरुणी होईल. त्यामुळे एखाद्या वेळेस मनामध्ये लग्नाचा विचार असे विचारसुद्धा येतील. पण 19व्या वर्षी निवेदिता दीदी तेवढ्याच प्रखरतेने तेवढ्याच उत्कटतेने विवेकानंद केंद्राकडे गेल्या. स्वर्गीय एकनाथजी रानडे ह्यांच्या स्पर्शाने ज्या अनेक युवक युवतींच्या जीवनाचं सोनं झालं त्यांच्यापैकी एक म्हणजे निवेदिता दीदी. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत निवेदिता दीदी भिडे यांच्याशी. पद्मश्री निवेदिता दीदी. मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानच्या जागर मराठी अस्मितेचा या कार्यक्रमात मी ॲडव्होकेट मुक्ता रानडे आपलं स्वागत करते. या कार्यक्रमात अनेक मोठमोठ्या व्यक्तींचे विचार आपण जाणून घेतले आहेत याआधी सुद्धा. आज असेच अजून एका व्यक्तिमत्वाला आपण भेटणार आहोत. कन्याकुमारीचे स्वामी विवेकानंदांचे शिला स्मारक सगळ्यांनाच माहीत आहे. स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन विवेकानंद केंद्र सुरू झालं. भगवे वस्त्र परिधान केलेल्या स्वामी विवेकानंदांनी विश्वधर्म महासभा गाजवून टाकली. त्यांच्या विचारांनी अनेक पिढ्या प्रेरित झाल्या. अशाच आजच्या पाहुण्या विवेकानंद केंद्रात सामील झाल्या. नुसत्या सामीलच नाही झाल्या तर त्यांनी स्वतःला झोकून देऊन इथे कार्य केलं. त्याचं कार्य वाढवलं आणि प्रसार सुद्धा केला. आपल्या आजच्या वक्ता निवेदिता दीदी म्हणून बऱ्याच जणांना परिचित आहे. आजच्या विवेकानंद केंद्राच्या अखिल भारतीय उपाध्यक्ष आहेत त्या. पद्मश्री पुरस्कार प्राप्त निवेदिता दीदींना मी या कार्यक्रमात त्यांचं स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. इतक्या मोठ्या व्यक्तीसोबत खरं तर आज मला गप्पा मारायला मिळत आहेत आणि त्यांचे विचार जाणून घ्यायला मिळत आहेत. याबद्दल मला खूपच आनंद होतोय. अगदी सुरुवातीपासून सुरू करायचं
असा विचार आहे. तर बरेच ठिकाणी आपलं बी निवेदिता म्हणून आपली ओळख आहे. तर म्हणजे भगिनी निवेदिता यांच्यापासून प्रेरित होऊन तुम्ही तुमचं नाव बदललं आणि विवेकानंद केंद्रात सामील झालात, की कशी ह्याला सुरुवात झाली, हे मला थोडंसं जाणून घ्यायचं होतं. नाही, माझं निवेदिता हे नाव लहानपणापासूनच आहे. आई वडिलांनी दिलेलं नाव आहे. मी जेव्हा इथे आली तमिळनाडूमध्ये आणि इथे काम करायला लागली, तर इथे भिडे आडनाव हे कॉमन नाही आहे. त्याच्यामुळे बऱ्याचदा तमिळ भाषाची जी एक विशेषता आहे की तमिळ भाषेमध्ये खूप कमी अक्षर ठेवून ही भाषा अत्यंत समृद्ध आहे. म्हणजे जसं उदाहरणार्थ क ख ग घ ला एकच शब्द आहे, प फ ब भ ला एकच आहे, च छ ज ज ला एकच अक्षर लिहिल्या जातं. आणि त्यांना माहित आहे की कुठला शब्द म्हणजे केव्हा कुठला उच्चार करायचा. पण जेव्हा असा अपरिचित शब्द असतो, जसं भिडे आहे, तर मग प फ ब भ म एक असल्यामुळे ते भिडे कधी पिडे व्हायचं, पिडा व्हायचं. तेव्हा मला असं वाटलं की मी जिथे आहे तिथल्याप्रमाणे नाव असलं तर जास्त लोकांनाही सोयीस्कर होईल, आपल्या लोकांना. आणि म्हणून मी निवेदिता भिडे ऐवजी त्या भिडेचा बी घेऊन बी निवेदिता असं केलं. अच्छा अच्छा. आपलं बालपण कुठे गेलं? माझा जन्म वर्ध्याचा आहे आणि मग माझ्या वडिलांचं म्हणजे बदली व्हायची वेगवेगळ्या ठिकाणी. त्याच्यामुळे वर्धा, अकोला, अमरावती अशा काही जागी फिरून बुलढाणा, म्हणजे बुलढाण्याला मी 2री पर्यंत होती, मग अकोल्याला 3री ते 8वी पर्यंत होती. अगदी लहान असताना अमरावतीला होती. आणि मग नंतर 8वी नंतर मात्र वडिलांची बदली खूपच फ्रिक्वेंटली व्हायला लागली. ते पोस्ट ऑफिसमध्ये होते. म्हणून मग असं ठरलं की वर्ध्याला जे आमचं जन्मघर आहे तिथे आम्ही स्थायी व्हायचं आणि वडील जातील बदली. तर मग 9वी पासून मी वर्ध्यालाच आहे. अच्छा. घरात विवेकानंदांच्या विचारांचं पहिलेपासूनच वारं होतं म्हणू, किंवा आधीपासूनच त्या सगळ्याबद्दल ओढ होती, उत्सुकता होती, की पुढे असे काही प्रसंग घडले की ज्याच्यामुळे तुम्ही विवेकानंद केंद्राशी जोडल्या गेलात? नाही, मुख्य म्हणजे माझ्या घरी जे संस्कार होते ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे होते. माझे वडील स्वयंसेवक होते. माझे जे काका आहेत म्हणजे वडिलांचे लगेचचे मोठे भाऊ, ते प्रचारक होते. आणि घरामध्ये एकूणच वातावरण असं समाजासाठी काही करायचं किंवा एक आध्यात्मिक सांस्कृतिक असं वातावरण होतं. चांगले संस्कार होते. तर त्या संस्कारांचा एक प्रभाव होता. दुसरं असं आहे की कदाचित माझं नाव निवेदिता असेल म्हणून असेल. एक म्हणजे स्वामी विवेकानंद या नावाबद्दल आकर्षण पण होतं. आणि मला असं काहीतरी काम करायचं होतं. म्हणजे मी जेव्हा 9वीत होती तेव्हापासूनच माझ्या मनात हा विचार पक्का झाला. मग हा जेव्हा विचार पक्का झाला तेव्हा मग काय करायचं, तर तेव्हा मी शारदा मिशन बद्दल वाचलं. कारण बाकी ठिकाणी पूर्ण वेळ स्त्री जाऊन कार्य करू शकते असे संघटन तेव्हा आपल्या देशात नव्हते. आज आहेत बरेच. तर एक शारदा मिशन मला तेव्हा आधी कळलं, तर मी ठरवलं मी शारदा मिशन मध्ये जाईन. मग जेव्हा मी 11वीत होती तेव्हा 11वी मॅट्रिक्युलेशन होतं, तर तेव्हा मी विवेकानंद केंद्राबद्दल वाचलं की इथे प्रशिक्षण देऊन जे पदवीधर स्त्री पुरुष आहे त्यांना देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात काम करण्यासाठी पाठवल्या जातं. तर मला असं वाटलं आणि मलाही वनवासी क्षेत्राचं आकर्षण होतं. तर मुख्य विवेकानंद केंद्राचं काम उत्तर पूर्वांचलमध्ये वगैरे वगैरे असं त्या समाचार म्हणजे जी बातमी आली होती त्याच्यामध्ये होतं. म्हणून मग मी विचार केला की मी विवेकानंद केंद्रात जाईल. मग मी माझ्या वडिलांना सांगितलं, पण माझं वाचन विवेकानंदांबद्दल फारसं तेव्हा झालं नव्हतं. मी जेव्हा केंद्रात आली त्याच्यानंतर झालं. आमच्या घरी एक स्वामी रामतीर्थांचं पूर्ण कम्प्लीट वर्क्स पूर्ण साहित्य होतं, ते मी वाचलं होतं. पण विवेकानंदांबद्दल जास्त म्हणजे जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी अमेरिकन निवासी बंधू भगिनी म्हटलं आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या वगैरे एवढंच माहित होतं. तर मग मी माझ्या वडिलांना सांगितलं आणि म्हणजे 11वीत असतानाच, पण इथे ग्रॅज्युएट झाल्यावरच घेतात.
त्याच्यामुळे जशी मी पदवीधर झाली तशी इकडे आली. अच्छा. मग घरून म्हणजे लगेचच होकार मिळाला की काय, घरचं वातावरण काही बदललं की काय, हे झालं म्हणजे घरून नाही, कसं? एक तर काय झालं की मी 11वीत हे वाचलं आणि ठरवलं, तर मी जाऊन माझ्या आई वडिलांना सांगितलं. तर वडिलांना आता याच्याबद्दल पूर्ण माहित होतं, त्यांना एकनाथजी माहित होते. हम्म. तर त्यांनी सांगितलं की अजून त्याला वेळ आहे, तुला आधी पदवी प्राप्त करायची आहे, BSc कर, मग आपण पुढे बघू. बघू. तर त्यांना वाटलं की एक तर 3 वर्षामध्ये ही विसरून पण जाईल, म्हणजे ही एक जर नुसती फॅन्सी म्हणून विचार आला हम्म, असेल तर. हम्म, हम्म. पण माझा विचारही दृढ राहिला, त्या दृष्टीने माझा वाचन, व्यवहार, चर्चा व्हायला लागल्या. तर हळूहळू म्हणजे आई वडिलांची पण मानसिक तयारी झाली आणि शिवाय आमच्या घरचे संस्कार तसे होते, होते. त्याच्यामुळे एकदम विरोध असा मला सुदैवाने नाही झाला. नाही झाला. नाही झाला. पण अर्थात आई रडायची म्हणजे हा विषय निघाला की तिच्या डोळ्यात खूप अश्रू यायचे. पण जेव्हा एकनाथजी माझ्या घरी आले, कारण मी आधी इंटरव्ह्यू दिला, पत्र लिहिलं होतं, जसं माझं BSc फायनल इयर झालं, म्हणजे अच्छा. मी शेवटचा पेपर लिहिला आणि घरी येऊन मी कन्याकुमारीला एक पोस्ट कार्ड पाठवलं की मला जॉईन करायचंय, मी नक्की पास झाली असं समजा, म्हणजे मी आता अच्छा. पदवीधर आहे असं समजा. तर आता तुम्ही मला सांगा की मी पुढे काय करायचं. तर मग मला पत्र आलं की एकनाथजी असे असे प्रवासात येतात आहे, ते नागपूरला या दिवशी इथे असतील, तुम्ही जाऊन त्यांना भेटा. मग मी भेटली. तर मी जेव्हा त्यांना भेटली तेव्हा माझं 19 वय पूर्ण पण नव्हतं झालं. तर एकनाथजी म्हणे की तू तर फारच छोटी आहेस. हा. आणि म्हणजे हे मला आत्ता कळलं, म्हणजे तेव्हा लक्षात नाही आलं की तेव्हा जे मेजर वय होतं ना ते 21 होतं. 21. हा. म्हणजे हा, तर त्याच्यामुळे एकनाथजी म्हणे की मी आधी घरी येईन, जर तुझे आई वडील हो म्हणणार असतील तरच तू येऊ शकते, नाही तर तू अजून 2-3 वर्षांनी आहे. मी म्हंटल जर तुम्ही असं 2-3 वर्ष म्हटलं तर मी दुसरीकडे जाऊन सेवा करीन. तर ते म्हणे तू कुठे जाशील. मी पण त्यांना म्हणजे म्हंटल मी तुमचा विचार आनंदवनामध्ये एकदम जाईन. दृढ होता. हा, मी म्हंटल मी आनंदवनामध्ये जाऊन सेवा करीन. ते हसायला लागले, ते म्हणे ठीक आहे, मी तुझ्या घरी येईन. मग जेव्हा ते माझ्या घरी आले आणि त्यांनी वडिलांना विचारलं, तर वडिलांची खूप इच्छा होती की मी पोस्ट ग्रॅज्युएशन पण करावं, कारण मी म्हणजे कॉलेजमध्ये जिल्ह्यामध्ये नेहमी पहिली यायची, मला रँक मिळणार युनिव्हर्सिटीमध्ये हेही निश्चित होतं. माझं कॉलेज एज्युकेशन पण हे स्कॉलरशिपवर झालं होतं आणि हो का? नंतर पण पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे होईल. तर वडिलांची अशी इच्छा होती की तिने पोस्ट ग्रॅज्युएशन करावं, PhD करावं आणि मग जावं. तर त्यांनी मला विचारलं की एकनाथ जे आले ते मला विचारतात आहे, मी त्यांना काय सांगू, मला असं वाटतं की तू हे शिकून जावं. मग मी माझ्या वडिलांना, आम्ही तात्या म्हणायचो, तर मी म्हंटल की तात्या, मला मार्क तर मिळत जातील, पण मला जीवनाचा अर्थ कळेल की नाही माहित नाही, म्हणून मला या सर्टिफिकेट्सच्या पाठीमागे जायचं नाहीये. तर ते तर खूप सगळे दोघंही आई वडील मोठ्या मनाचे होतेच. मग वडिलांनी हो म्हटलं. मग नंतर एकनाथजी निघताना खाली आले, म्हणजे ते वर बसले होते वरच्या खोलीत. मग ते जेव्हा खाली आले तेव्हा त्यांनी आईला बोलावलं, मग आई बाहेर आली. मग त्यांनी आईला विचारलं, काय तुम्ही मुलीला पाठवणार आहेत. तर आईनी हो पण नाही म्हटलं, नाही पण नाही म्हटलं, म्हणजे मान हो म्हणूनच हलवली. पण आईच्या डोळ्यात पाणी होतं. तर म्हणजे तशी मी भाग्यवान आहे, कारण काही काही कार्यकर्त्यांना तर खूप संघर्ष करावा लागतो. खूपच त्या संघर्ष करावा दृष्टीने लागतो. हा. त्या दृष्टीने म्हणजे मला काही नाही करावं लागलं. अगदीच, कारण आई वडिलांचं म्हणजे अगदी अपोज असतं की नाही हे सगळं सोडून. कारण हं, एक साधारण विचारसरणी प्रत्येकाची अशी असते की मुलगी आहे, लग्न होऊन व्यवस्थित संसार हे ते करावं असं. आणि हं. मग तुमच्यासारख्या ज्या अशा एकदम की जीवनव्रतीच मुलगी असो व्हायचं. मुलगा असो असतोच. कोणी पण, हा म्हणजे मुलगा मुलगी असो दोन्ही पण. तर हं. त्या ह्याच्यातनं मग एकदम असं वेगळा मार्ग निवडला म्हटल्यावर आई वडिलांचं किंवा आजूबाजूचे किंवा नातेवाईक यांचं सुद्धा बरेच काय वेळा झालं तुमचा. विरोध असतो. बरेच वेळा विरोध असतो. तर तसा आपल्याला कुठेच त्याचा सामना जास्त करावा नाही लागला असं मला वाटतं. हा, म्हणजे घरून नाही. आणि घरून आता नाही. पण माझे जे भाऊ बहीण आहेत, आता आई वडील तर नाहीये, त्यांचं पण या कार्याला खूप सपोर्ट आहे, म्हणजे पहिल्यापासूनच आहे, म्हणजे सगळ्यांचाच आहे. सगळ्यांचाच आहे. आपल्या आणि वेळेला मग कसं नंतर माझा एक लहान भाऊ, तो पण मग प्रचारक म्हणून काम करतोय आता. अच्छा.
म्हणजे घरी पूर्ण वातावरणच वातावरणच विवेकानंद केंद्रमय झालं किंवा विवेकानंदच्या हा म्हणजे विचारांचे. आपल्या राष्ट्रासाठी धर्मासाठी आपण कार्य करायला पाहिजे असं वातावरण घरात पहिल्यापासून. असं निर्माण झालं. आपल्या वेळेला तशा खूप असं स्पर्धा नव्हती खूप. म्हणजे आज कसं अगदी मार्कांसाठी खूप वेगळी स्पर्धा आहे अगदी आई-वडिलांमध्ये, मुलांमध्ये. तर जसं आपण आता शिक्षण क्षेत्रात काम करत आहात, म्हणून मला आपल्याला विचारावसं वाटतं, की ही कुठे थांबणं शक्य आहे का? किंवा ही सुरू राहू नये ह्याच्यासाठी काय करता येऊ शकेल? एक तर मला असं वाटतं की आता जी आपली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी येते तर ती जर अ, ज्या स्पिरिटनी आली आहे त्या स्पिरिटमध्ये जर इम्प्लिमेंट झाली हं. तर हा एलिमेंट कमी होईल. अच्छा. हे एक. दुसरं असं आहे की जी सामाजिक आणि जागतिक परिस्थितीच बदलत चालली आहे. तर आज तुमचे मार्क किती आहे याच्यावरनं तुमचा जॉब निश्चित होत नाही. तुम्हाला हं. नोकरी मिळत नाही. तर म्हणजे ज्या प्रकारे प्रायव्हेटायझेशन आहे, ज्या प्रकारे प्रायव्हेट बिझनेस आहे, हं, हं. तर तुमचा आत्मविश्वास कसा आहे, तुमचं कम्युनिकेशन स्किल कसं आहे, तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचा स्वभाव आहे का, हं. म्हणजे आज हे जे गुण बघितल्या जातात त्यातून मनुष्याची किंवा व्यक्तीची निवड होते. तर हां. हे जसं हळूहळू पालकांना समजायला लागेल तेव्हा मग ते मार्कांच्या पाठीमागे धावण्याऐवजी हं. आपल्या मुलांचा एक सर्वांगीण विकास करायच्या दृष्टीने विचार करायला लागतो. हां, तेच. कारण जसं आता म्हणजे हा फरक येईल, नक्की येईल. वेळ लागेल हो, पण येईल. येईल. कारण पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, तर तेव्हा घरात आजी-आजोबा, काका-काकू सगळे असायचे. आता कोणीच नसतं. फक्त आई-वडील आणि फार फार तर मुलगा-मुलगी किंवा एखादं कोणीतरी असं असतं. तर त्याच्यासाठी म्हणून काय हे करता येईल आपल्याला? पुढे जाऊन काय बदल करू शकू? किंवा असे काही केंद्र आहेत का? किंवा काही की जिथे मुलांना संस्कार दिले जाऊ शकतात? नाही आपल्या म्हणजे आज बरोबर आहे. आपली ज्या प्रकारे अर्थव्यवस्था, शिक्षा व्यवस्था झाली आहे, शिक्षण व्यवस्था, त्याच्यामुळे म्हणजे कुटुंब इच्छा असली तरी एका गावात राहू शकतं असं नाही. हां, आणि असलं तरी आजकाल घरं ज्याप्रमाणे असतात किंवा ज्या प्रमाणे आपली एक जीवन शैली झाली आहे, हां. त्यामुळे एका घरात सगळ्यांनी राहणं शक्य होतं असं नाही. त्यामुळे ही या येणाऱ्या काळात हे असं होणार आहे की दोन भाऊ वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी काम करणार. ही आपली फक्त या या काळातली ही समस्या आहे. अजून काही येणाऱ्या काळांमध्ये तर मुलंच जास्त नाही आहेत. म्हणजे हो. आधी एका दोन भाऊ घरात तीन भाऊ एकच. होते म्हणून एकत्र कुटुंब वगैरे असं शक्य होतं. नंतर तर काय एकच मुलगा असतो किंवा एकच मुलगी असते. फार तर फार एक मुलगा एक मुलगी असतो. त्याच्यामुळे हळूहळू पूर्ण स्वरूपच बदलणार आहे. हं. आणि म्हणून आपला एकत्र कुटुंब पद्धती हा विषय घेऊन चर्चा करण्याऐवजी आपला आत्मीयता ठेवून परिवार कसे वाढतील त्याच्यावर आपण हां, जोर दिला पाहिजे. म्हणजे ठीक आहे, वेगवेगळ्या ठिकाणी नातलग आहेत किंवा दोन भाऊ दोन वेगळ्या गावी आहेत, हां, पण त्यांनी आत्मीयतेने कसं राहायचं, म्हणजे असे हां, काही नियम पण की काही उत्सव आम्ही एकत्र साजरे करणार, म्हणजे मुलांना एक मोठ्या कुटुंबाचा अनुभव येतो. दुसरं म्हणजे हे जे आपले नात्यानी संबंधात आहे ते घेऊन. दुसरं आम्ही ज्या हाऊसिंग कॉलनीमध्ये आहोत त्या हाऊसिंग कॉलनीमध्येही आपला एक परिवार म्हणून एक मोठा परिवार म्हणून आपण हळूहळू स्वतःला म्हणजे त्याप्रमाणे आपली जीवनशैली करायला पाहिजे. जसं उदाहरणार्थ एकदा भिलवाड्यामध्ये अनेक वर्षांपूर्वी असंच दंपती संमेलन सुरू होतं आणि त्याच्यामध्ये असाच हा प्रश्न आला. हं. तर चर्चेमध्ये असं त्यांना सुचवल्या गेलं की पहा ठीक आहे तुमचा भाऊ दूर कुठेतरी नोकरी करतोय, क्वचित कोणी अमेरिकेत आहे किंवा दिल्लीला आहे, तर इथे तुम्ही तुमचे 5-6 मित्र समजा असं ठरवा की हं. यांनी एकत्र राहायचं, म्हणजे मुलांना जो एकमेकांना देण्याचा एकमेकांबरोबर हां. राहण्याचा म्हणजे जो एक एन्टायटलमेंटचा शेअरिंग. जो हां, एक आजकाल मुलांची समस्या आहे ना की आय एम एन्टायटल टू ए सेपरेट रूम, सेपरेट बाथरूम वगैरे हं, वगैरे. हं, तर हं. त्याच्यातनं बाहेर येऊन
सगळ्यांबरोबर मिळून मिसळून कसं राहायचं, याचे जे संस्कार आहेत ते तुम्ही देऊ शकता. म्हणजे तुम्ही ठरवायचंच की काही उत्सवांच्या वेळी मुलं एका घरी जाऊन सगळे राहतील. मग जसं हॉलमध्ये लहानपणी आपल्या लहानपणी गाद्या टाकून सगळे मुलं एकत्र हा झोपतात वगैरे, किंवा मग बाथरूम शेअर करतात, हे सगळं ते शिकतील. तर असं तुम्ही करू शकता. तर असं जेव्हा सुचवल्या गेलं तर खरंच तिथल्या काही परिवारांनी असं केलं. आणि ते आता सांगतात, म्हणजे आता हेच करून मला वाटतं 20 वर्ष किंवा 25 वर्ष झाले असतील. तर ते म्हणतात की खरोखर आमची मुलं आता, म्हणजे मुलं मोठी झाली, आता त्यांचे हा. परिवार सुरू झाले, पण हे सगळे एकमेकांशी खूप व्यवस्थित म्हणजे बांधून आहेत, जुडलेले. हा, एकमेकांसोबत जुळलेले आहेत. तर म्हणून ऍक्च्युअली जर बघितलं तर एकत्र कुटुंबाची जी मुख्य आधार जो होता, अधिष्ठान जो होता, तो आत्मीयताचा आहे, आपलेपणाचा आहे. तो आपलेपणा माझ्या हाऊसिंग सोसायटीमध्ये, तो आपलेपणा आमच्या मित्र परिवारांमध्ये, तो आपलेपणा आपले जे इव्हन नातेवाईक दुसरीकडे आहेत, आणि आग्रहाने अधनमधनं एकत्र राहायचं, त्यातून जी काय एक गैरसोय होईल ती आनंदाने सहन करायची, मुलांनाही शिकवायची. असं जर हळूहळू झालं तर याचे जे तोटे आहेत किंवा त्याच्यामुळे जो म्हणजे कुटुंब लहान झाल्यामुळे जे काय कुसंस्कार आज दुष्परिणाम. होतात आहे, हा. दुष्परिणाम होतात आहे, ते कमी होतील किंवा त्याची प्रखरता कमी होईल, इंटेन्सिटी कमी होईल. असं तर नक्की आपण करू शकतो. खूपच कारण आपण छान. काळात मागे नाही जाऊ शकणार, आपण आता याच्या पुढेच जाणार आहे. हो. तर आपण या म्हणजे बदलत्या काळामध्ये आपण जे आपले शाश्वत तत्व आहेत, म्हणजे आत्मीयतेचे, आपलेपणाचे, त्यागाचे, परस्पर सहयोगाचे, हे जे शाश्वत तत्व आहे, या तत्वांवर आधारित आपण आपल्या जीवन पद्धतीला कसं वळण देऊ शकतो, कशी ती तयार करू शकतो, यावर चिंतन आता आपल्याला जास्त करावं लागेल. करायला हवं. बरोबर आहे. खूपच छान विचार होता हा. म्हणजे खरंच असा जर प्रयोग कोणी इथे सुद्धा असं जर होऊ शकला तर खूपच छान होईल, मुलांच्या दृष्टीने खूपच चांगला प्रयोग होईल हा. दुसरं म्हणजे मला असं वाटतं की आपल्या हिंदुत्वाच्या विचाराला तसं जागतिक स्तरावरती, जागतिक पातळीवरती तेवढी स्वीकारार्हता मिळत नाही असं मला वाटतं. की विविध पातळीवर आपण बघतो की असं खूप ऍक्सेप्टेबिलिटी नाही आहे तिथे. आणि त्या दिशेने जे काय आपण काम करतायत, अनेक संस्था आहेत, आपलं विवेकानंद केंद्र आहे, स्वयंसेवक संघ आहे, अनेक अशा संस्था आहेत ज्या त्या संदर्भात काम करतायत, पण ते पुरेसं नाहीये. तर त्याच्यासाठी अजून काय करायला हवं, किंवा त्याच्यासाठी आम जनतेने किंवा असं काय करता येऊ शकेल? त्याच्यामध्ये 2-3 यांनी आपण हा विषय बघू शकतो. की एक म्हणजे आपल्याला आधी हे समजून घ्यायला पाहिजे की हिंदू समाज जो आहे तो आज सुद्धा अत्यंत सरळ बुद्धीचा आहे. म्हणजे कोणी षडयंत्र करून आपल्याला टार्गेट करून काही योजना बनवत असतील, हे अजूनही हिंदू समाजाच्या लक्षात येत नाही. तुम्ही जर हे एक पुस्तक आहे नेटिव्ह अमेरिकन्स बद्दल, द हिस्ट्री ऑफ नेटिव्ह अमेरिकन्स, ज्युडिथ नीसने लिहिलेलं. तर त्याच्यामध्ये आपण बघतो की जेव्हा युरोपियन ख्रिश्चन्स अमेरिकेमध्ये गेले तेव्हा तिथले जे लोक होते ते इतके सरळ आणि विश्वास करणारे होते, तर त्यांना कळायचंच नाही की हे लोक काय करतात आहे. आणि असं करत करत त्यांनी त्यांची पूर्ण भूमी स्वतःच्या हातात घेतली. तर एक तर म्हणजे आपण कोणाचं टार्गेट आहो आणि कोणीतरी आपल्याला टार्गेट करून कार्य करताय, हे हिंदू समाजाला अजूनपर्यंत पूर्ण कळलं नाही, लक्षात येत नाही. दुसरं असं आहे की अनेक वर्षांच्या आक्रमणांमुळे कुठे ना कुठे मी आणि माझं कुटुंब याचं रक्षण करायचं, त्याच्याकडे लक्ष द्यायचं, या विचारामध्येच आपण संकुचित झालो. म्हणजे समाजाचा, राष्ट्राचा विचार करायचा हे पण निघून गेलं. आणि ठीक आहे, घरातले काही पूजा पद्धती आपण ठेवल्या आहे, पण जे हिंदू तत्व, जे म्हणजे हिंदुत्व जे म्हणतो, जे आपण जगलं पाहिजे, ते आपल्या आचरणातून कमी झालंय. म्हणजे म्हणायला आपण म्हणतो की ईश्वर सर्वत्र आहे, अहम ब्रह्मास्मी वगैरे म्हणायला म्हणतो, पण ही आत्मीयता आपल्या हिंदू समाजाबद्दल, आपल्या लोकांबद्दल ती आज नाहीये. आपण त्यागाचे गुणगान गाऊ, पण आपल्या समाजासाठी नाही.
तर हे जे आणि सतत म्हणजे आक्रमणामुळे फक्त कुटुंबाचा विचार करत असल्यामुळे कुठेतरी आपलं संघटित समाज हा विस्कळीत झाला. तर आपल्याला आपल्या समाजाला पण आपल्याला संघटित करावं लागेल. म्हणजे आपल्याला 3-4 स्तरांवर यासाठी काम करावं लागणार. एक म्हणजे समाज संघटित व्हायला पाहिजे. दुसरं जे हिंदुत्व आहे म्हणजे हिंदू धर्माचे जे मुख्य आधार आहेत, मुख्य तत्व आहेत, ते आपल्या जीवनात आले पाहिजे, म्हणजे आपल्या आचरणात आले पाहिजे. तिसरं जे आहे की आपल्यावर हे जे असे आक्रमण होतात, म्हणजे जर आज आपण बघितलं अकॅडमिक फील्डमध्ये अगदी मुद्दामून म्हणजे एक एक विषय घेऊन हिंदू समाजाला टार्गेट केल्या जात आहे. टार्गेट केला पण जातो. आपल्याला ते समजत पण नाही, आपण त्याला उत्तर पण देत नाही. म्हणजे ठीक आहे, या एका माणसाने पुस्तक लिहिलं तर काय फरक पडतो, ठीक आहे, या शिकागो युनिव्हर्सिटीच्या वेंडी डोनेगरच्या हाताखालचा जो PhD स्टुडंट होता, त्यांनी एक विचित्रसा थिसिस लिहिला आहे, त्यांनी काय फरक पडतो असं आपण म्हणतो. पण ते सगळे लिंकेजेस इतके पक्के आहेत की तो थिसिस मग नंतर त्याला त्या प्रबंधाला अनेक पुरस्कार मिळतात, मग वाचलेच पाहिजे अशा पुस्तकांच्या सूचीमध्ये ते पुस्तकं जातात. मग नंतर आपल्या देशातले जे लोक फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला जातात त्यांना त्या विचारांमध्ये घडवल्या जातं आणि मग ते नंतर इथे येऊन मग हिंदू समाजाच्या विरोधामध्ये बोलायला लागतात. आणि म्हणून मग जर आपल्या JNU मध्ये दुर्गा देवीला घेऊन विचित्र उद्गार काढले तर आपल्याला आश्चर्य होतं की हे असं का होत आहे. पण त्याची सुरुवात तिथे अकॅडमियामध्ये झाली असते. पण त्याला तिथे उत्तर देणं, काय पुस्तकं प्रकाशित होतात ते, त्यानंतर लगेच आपलं त्याला एक म्हणजे एक विद्वत्तापूर्ण त्याला उत्तर देणं, असं हिंदू समाजाला संघटित व्हायचंय. आणि ही आनंदाची गोष्ट आहे की आजकाल असे स्कॉलर्स हिंदू समाजात दिसायला लागले, म्हणजे ते असं करतात. खूप पूर्वी म्हणजे जेव्हा मी केंद्र जॉईन केलं 1977-78 साल असेल ते, म्हणजे 77 साली जॉईन केलं जेव्हा ते रामस्वरूपजी एक खूप थोर चिंतक होते, ते आले होते. तर त्यांच्याशी चर्चा करताना ते हेच म्हणाले की आपल्या हिंदू समाजासाठी आज विद्वान नाही आहेत. म्हणजे आपण म्हणायला म्हणतो की आपली संस्कृती श्रेष्ठ आहे, असं आहे, आपण पूर्ण विश्वाला आर्य बनवू शकतो, पण त्यासाठी ज्या प्रकारे विद्वत्तापूर्ण अध्ययन करून म्हणजे जो पब्लिक डिस्कोर्स आहे किंवा शिक्षा आहे किंवा प्रसार माध्यम आहे, यामध्ये हा विषय घेऊन जाण्यासाठी एक ज्या प्रकारचं पूर्ण वेल कनेक्टेड, वेल फोकस्ड एक आपल्याला पूर्ण तंत्र उभं करावं लागेल, तसं तंत्र आता हळूहळू हिंदू समाज विचार करतो. आणि म्हणून आपल्याला जे दिसतंय बाहेरच्या देशांमध्ये, म्हणजे आता इतक्यातच कदाचित तुम्ही पण ऐकलं असेल, एक व्हिडिओ आला, मी तो ट्विट मध्ये ऐकला, कोणीतरी ट्विट केला तो व्हिडिओ, आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की पहिल्यांदा UN मध्ये भारताचा जो स्पोक्स पर्सन होता, जो प्रवक्ता होता, तो सांगतोय की तुम्ही नेहमी मुसलमानांवर काय अत्याचार झाले, ज्यूंवर काय झाले, ख्रिश्चनांवर काय झाले याची चर्चा करता, पण UNO मध्ये कधीही हिंदूंवर काय अत्याचार होतात आहे किंवा बौद्धांवर काय होतात आहे याची चर्चा कधीच नसते, कारण याचा आग्रह आपणही धरला नाही. बरोबर. तर आपल्याला अशा अनेक स्तरांवर काम केलं तर हे चित्र बदलेल. तुमच्या बोलण्यामध्ये एक आलं होतं, ते फक्त करेक्ट करते, विवेकानंद केंद्राचं काम बाहेरच्या देशांमध्ये नाहीये, म्हणजे सध्या जे आहे ते भारतातच आहे. म्हणजे विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन आहे, ते काम करतं, पण त्याचा बेसही आणि त्याचं कार्यही दिल्लीत राहूनच आहे. म्हणजे असे बाहेर सेंटर्स आहे असं विवेकानंद केंद्राचं काम सध्या नाही आहे. आपल्या बोलण्यात एक आता जसा उल्लेख आला तर त्याप्रमाणे की जे समाजात जे मीडिया किंवा माध्यम आहेत, जे प्रसार माध्यम आहेत, तर त्यांच्याकडनं याबाबत आपल्याला खूप पुरेसं सहकार्य आहे का? म्हणजे खरं तर एक जनरल पब्लिकनी बघायला गेलं तर सगळ्या चॅनलवरती बहुतेक करून तरी असं थोडंसं विरोधी वातावरणच दिसतं, हिंदू विरोधी वातावरण असं दिसतं. तर असं आहे का? आणि ते बदलायला हवं, तर ते बदलायला काय करता येऊ शकेल किंवा आपण त्याच्यासाठी काय करू शकू?
असं वातावरण तर आहे, आपण सगळेच जाणतो की म्हणजे जी बातमी सुद्धा दिली जाते ती अशी ट्विस्ट करून दिल्या जाते. असे अनेक उदाहरण आहेत, म्हणजे त्याच्यात आता जायची जरूर नाही. हो. तर हे आहे, याला कारण एकच आहे की एकतर आपण संघटित नाही आणि आपण जागृत नाही. आपण हे आवाज एक. उठवत नाही. आपण आवाज उठवत नाही. पण सोशल मीडियामुळे आता बऱ्यापैकी आपल्याला सत्य काय हे कळायला लागलं. म्हणजे हम्म. प्रसार माध्यमांमध्ये चुकीची जरी बातमी आली तरी सत्य काय हे आपल्याला कळायला लागलं. तर ते एक सध्या माध्यम आपल्या हातात आहे सोशल मीडियाचं. दुसरं असं आहे की म्हणजे काही हिंदूंनी अगदी म्हणजे हा आपल्या जीवनाचं ध्येय समजून प्रसार माध्यमांमध्ये जाऊन त्यांना स्वतःला आपलं तसं स्थान निर्माण करावं लागेल, असं कार्य करावं लागेल. सुरुवातीला त्यांना जास्त त्रास होईल, पण तरी त्यांनी याच्यामध्ये गेलं पाहिजे. म्हणजे शेवटी काहीही साध्य करायचं असेल तर एक सततचा प्रयत्न पाहिजे ना, सस्टेन्ड एफर्ट्स. ते जोपर्यंत आपण करत नाही, आणि प्लॅन्ड एफर्ट म्हणजे नियोजित प्रयत्न आणि सतत प्रयत्न, असं जेव्हा आपण करायला लागू, आपण हे चित्र बदलवू शकू, हो, असे अजूनही बदलवू शकू. बदलवू शकू. म्हणजे जसं आपण सुरुवातीला केंद्राचं कार्य करायला सुरुवात केली असेल, जसं प्रचार करायला, तर आपण जसं तामिळनाडूमध्ये गेलात तर तिथे असं एक साधारण हिंदी भाषा विरोधी वातावरण, किंवा आपण स्वतः मराठी आहात तर तिथे जाऊन त्या लोकांची संभाषण साधणं हे सुद्धा कठीण गेलं असेल, किंवा त्यामुळे आपल्याला अनेक अडचणी सुद्धा आल्या असतील. तर त्याविषयी काही अनुभव सांगाल का? नाही, भाषेची अडचण तर सुरुवातीला निश्चित येईल, कारण एक तर माझं काम गावांमध्ये होतं, तर गावांमध्ये त्यांना इंग्रजी येणं अपेक्षित नव्हतं, आणि मलाही काही तेव्हा फारसं इंग्रजी येत होतं असंही नाही. म्हणजे इंग्रजी येत असेल पण बोलता येत होतं असं काही मी म्हणू शकत नाही, आणि गावांमध्येही अर्थात लोक बोलत नव्हते. हम्म. दुसरं असं आहे की जिथे कुठे आपण काम करायला जातो ते आपले लोक आहेत, ठीक आहे, आणि त्याच्यामुळे जर आपल्या लोकांशी आपल्याला संवाद साधायचा असेल तर आपल्याला आपल्या लोकांची भाषा यायला पाहिजे. Yes. आणि म्हणून जर मी तिथे काम करायचं आहे तर मी तमिळ शिकणं योग्य आहे, आवश्यक आहे, आणि ते स्वाभाविक पण आहे. तर मी तमिळ शिकली, म्हणजे मी तमिळमध्ये बोलू शकते, भाषण देऊ शकते. म्हणजे मी काही असं बसून खूप व्यवस्थित कोणाकडनं धडे घेऊन अजिबात शिकली नाहीये. ऐकून ऐकून किंवा प्रत्येक ऐकून वेळी मला बोलून. असं म्हणायचंय, तर याला काय शब्द होईल, या वाक्यरचना कशी होईल, असं विचारत विचारत ऐकत सतत राहिलो की हळूहळू आपल्या तोंडूनही पडायला लागतं. तशी शिकली. हिंदी हा जर विषय घेतला तर हा जास्त हिंदी विरोध जो आहे तो जास्त राजकीय स्तरावर नाही. म्हणजे याचा मला खूप चांगला अनुभव इथे आला. म्हणजे सुरुवातीला आम्ही जेव्हा आलो तेव्हा इव्हन रेल्वे स्टेशन वगैरे किंवा विवेकानंदपुरमचं जे देवनागरी लिपीमध्ये नाव होतं त्याला येऊन लोक डांबर फासायचे वगैरे. मग जेव्हा 1981 साली इथे शाळा सुरू केली ग्रामीण मुलांसाठी, तर त्याच्यामध्ये आम्ही हिंदी पहिल्या वर्गापासून हिंदी शिकवणं ठेवलं. पण आम्हाला त्याला विरोध नाही झाला. उलट 2-3 वर्षानंतर असे लोक यायला लागले की ते म्हणायचे, नाही तुम्ही आमच्या मुलाला जरूर ऍडमिशन द्या, कारण इथेच फक्त हिंदी शिकवल्या जातं. हिंदी शिकवलं म्हणजे जातं. लोकांना हिंदी हवंय, समाजाला हा. हिंदी हवंय, पण एक काहीतरी म्हणजे पॉलिटिक्स आपण जाणतोच ना, की काहीतरी मुद्दा उठवायचा आणि एक प्रकारचा विरोध करायचा. तर तसाच तो विरोध होता. आता तो पण विरोध गेलाय. म्हणजे आज तमिळनाडूमध्ये सर्वसाधारण लोक किंवा इव्हन अनेक शिकलेले लोक ते हिंदीच्या विरोधात नाहीये. नाहीये. ऍक्च्युअली ते हिंदी शिकू इच्छितात, ते शिकतात पण. म्हणजे ते परिवर्तन घडतंय हळूहळू, आणि हो हो, होईलच ते पुढे. अगदी अगदी. एक दुसरा ऍक्च्युअली तुमचा. तसं बघितलं तर तमिळ लोक पण खूप साधे सरळ आणि म्हणजे मदत करण्याचा स्वभाव असणारे हम्म, असे हम्म, आहेत. हम्म. तर म्हणजे कोणाच्या भडकवण्याच्या याच्यात ते आले तर गोष्ट वेगळी, पण तसं कारण मी गावागावांमध्ये काम केलंय, काम करतात. तर लोक खूपच चांगले आहेत आणि त्यांना हिंदी पण आवडतं. म्हणजे त्यांना आवडत नाही असं अजिबात नाहीये. आपण बऱ्याच खेड्यापाड्यात काम केलेलं आहे.
तर तिथे काम करत असताना काही असं म्हणजे मजेदार काही एखादा किस्सा किंवा आठवण असं किंवा असं काही आठवतंय का तुम्हाला? मजेदार म्हणजे किस्से तर अनेक आहेत की जसं उदाहरणार्थ भाषा घेऊनही काही मजेदार किस्से होतात किंवा लोकांचं जे प्रेम आहे ते पण म्हणजे जे मिळालं त्याचे पण अनेक भरपूर घटना आहेत. ठिकाणी. जसं उदाहरणार्थ एक जे मी नेहमी सांगते कारण ते माझ्या खरोखर अगदी आतपर्यंत गेलं होतं. मी जेव्हा म्हणजे केंद्राने मला दायित्व दिलं आणि जेव्हा काम सुरू झालं केंद्राचं तर 11 संस्कार वर्ग सुरू होते. अच्छा. आठवड्यातनं एकदा लहान मुलांना एकत्र करून त्यांना गाणी गोष्टी वगैरे सांगणं. तर तेव्हा हम्म, हम्म. गोष्ट सांगण्या इतकं तर माझं तमिळ नव्हतं. तर मी हा. इथे केंद्राच्या ऑफिसमध्ये टेलरिंग क्लासमध्ये किंवा एक चरखा युनिट होतं त्याच्यामध्ये अच्छा. काम करणाऱ्या ज्या मुली होत्या त्यांना मी एकत्र आणायची म्हणजे हम्म, आठवड्यातनं एकदा. मग हम्म. त्यांना मी गोष्ट सांगायची किंवा मला अजून अडचण आली तर इथे अजून एक स्टाफ होते त्यांच्या बायकोला बोलवायची. तिला इंग्रजी अच्छा. चांगलं यायचं, तिला मी गोष्ट सांगायची, ती मग अच्छा. तमिळमध्ये सांगायची आणि मग बाकी खेळ गीत वगैरे ते मी घ्यायची. असं करून मी कोणाला तरी बरोबर घेऊन गावागावांमध्ये जाऊन हे संस्कार वर्ग सुरू केले. तर एकदा एका गावी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा एक बाई म्हणजे म्हातारी आजी ती आली काहीतरी बोलत बोलत जोरजोऱ्यांनी बोलत जसे महाराष्ट्रामध्ये आपण खूप थोडे जोऱ्यांनीच बोलणारे लोक आहेत तसं तमिळनाडूमध्ये पण आहेत. म्हणजे आपला व्हॉल्यूम दमदार आहे. तसे जमदार आहे. दमदार आवाजात बोलणारे लोक इथे पण आहेत महाराष्ट्रात पण आहे. तर तशी ती एकदम जोरात बोलत आली आणि जेव्हा ती बोलत आली ती इतकी वेगात बोलत होती तर मला काही कळलं नाही. टिपिकल म्हणजे जो ग्रामीण वेश आहे म्हणजे तमिळ. इथे हा. जेव्हा पूर्वी काही विशिष्ट याच्यामध्ये त्यांचं ते ब्लाऊज पण घालायच्या नाही. कानामध्ये असं काहीतरी मोठं सोन्याचं बरंच असायचं तर ते असं लोंबून खांद्याला लोंबून. टेकायचं. हा असं आणि म्हणजे फारच त्या आज्या सगळ्या फार गोड दिसतात तुझ्या. तर ती आजी आली आणि ती मला काहीतरी सांगत राहिली आणि ती मला त्याच्यातले काहीही शब्द कळले नाही. फक्त तीन हम्म. चारच शब्द कळले आणि तिने जवळ येऊन मग माझ्या हातावरनं असे तिचे हात म्हणजे हे केले थोड्या वेळ गालावरनं असे हात त्याला वगैरे हा फिरवले. फिरवलं. हा तर तिने जे शेतामध्ये वगैरे काम करणं त्याच्यामुळे जे असे रखरखीत हात आहेत पण त्या रखरखीत हातातली जी माया आहे माया जे प्रेम प्रेम जे आहे म्हणतो. आपुलकी हा. आहे ती मला एकदम जाणवत होती. तर तिने ते असं केलं मग नंतर तिने अशी नजर लागू नये अशी ती हा. ऍक्शन हा. केली हम्म. आणि मग ते सगळं करून मग माझ्या बरोबर जी होती तिला मी विचारलं की अगं ही एवढं काय बोलत होती. तर ती म्हणाली की त्या आजी म्हणत होत्या की माझा नातू माझं बिलकुल ऐकायचा नाही. सतत सिनेमाचे गाणे ऐकायचा रेडिओवर आणि ते गाणे म्हणत गावभर फिरायचा. फिरत राहायचं. 12-13 वर्षाचा होता. तर पण हा संस्कार वर्गामध्ये यायला लागल्यापासून हा आता देशभक्ती गीत म्हणतो, हा भजन म्हणतो आणि मला असं वाटलं होतं की माझा नातू तर गेला कामातनं पण तुम्ही त्याला एकदम देशभक्ती देवभक्ती सगळं शिकवलं आणि बाकी आहे ना बाकी पैसा वगैरे तर कोणी लोक येऊन देतात ते इतकं महत्वाचं नाहीये. तुम्ही हे जे शिकवलंय यांनी माझ्या नातवाच्या जीवनाची दिशा पक्की झालीय. म्हणजे त्याच्यातनं मला एक तर की आपले लोक इतके सरळ साधे म्हणजे काय दिलं आपण असं काही दिलं नाही पण तरी ती इतक्या कृतज्ञ भावाने बोलत होती. दुसरं असं की आपले जे लोक आहेत म्हणजे समाजातले त्यांना पण हे कळतं की शाश्वत काय आणि ते आपल्या मुलांना मिळायला पाहिजे. तर हा पण एक भाव तिच्या ह्याच्यातनं मला कळला आणि तो प्रसंग मला अगदी नेहमीसाठी लक्षात राहिला कारण त्या आजीचं जे प्रेम होतं प्रेम होतं. आणि तुला आणि नजर लागू नये तू इतकं छान काम करतोय तर असे जे आशीर्वाद होते तिचे तर असे खूप म्हणजे असे अनेक अनुभव आहेत. तेच असं म्हणजे गावात असं स्वच्छ नितळ मन ज्याला म्हणू की अगदी त्याच्यामुळे तुमच्यावरती त्यांना खूपच प्रेम जाणवलं म्हणजे त्यांना. तर हा अनुभव खरंच खूप छान होता. आणि आणि असेच म्हणजे हिंदूच नाही म्हणजे आता कन्याकुमारी जिल्हा कदाचित तुम्हाला माहित असेल हा ख्रिश्चन बहु जिल्हा आहे.
हा म्हणजे हा याच्यामध्ये ख्रिश्चनांचं पर्सेंटेज जास्त आहे. जास्त आहे. इथे हिंदू ख्रिश्चन दंगे पण झालेत. 81 साली खूप जोरदार दंगे झालेत. तर नंतर जेव्हा 81 साली केंद्र सुरू झाले, विद्यालय सुरू झालं, विवेकानंद केंद्र विद्यालय, तर हम्म. त्याच्यामध्ये ख्रिश्चन मुलं पण अनेक होती. आणि अच्छा. असे पण ख्रिश्चन पालक होते की ते मला सांगायचे की जीसस ख्राइस्ट नंतर आम्हाला तुम्हीच. आणि आणि खूप प्रेमाने हे करायचे. म्हणे फादरनी घरी येऊन आम्हाला सांगितलं की या हिंदू शाळेत मुलांना पाठवू नका, नका पाठवू. पण हा. आम्ही आमच्या मुलांना इथेच पाठवणार आहे. म्हणजे असं जे प्रेम आहे, जर आपण हा. आपुलकीने वागलो तर आपल्या समाजातले लोक, त्यांचा धर्मही कुठला असो, ते पण आपल्याशी तितक्याच आपुलकीने वागतात आणि त्यांना आपला हेतू कळला की ते आपल्या पाठीशी पण पक्के उभे राहतात. हा पण अनुभव खूपदा आला. बरोबर. आपल्या स्वतःला तुम्हाला संस्कारांची खूपच शिदोरी तुमच्या पाठीशी होती. एकनाथजी रानड्यांसोबत बराच काळ आपल्याला त्यांच्यासोबत कार्य करायला मिळालं, त्यांच्या बरंच जवळून त्यांच्यासोबत राहायला मिळालं, चर्चा करायला मिळाल्या असतील. तर त्यांच्यासोबतचे काही अनुभव किंवा त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी किंवा असं आम्हाला काही सांगा ना. ते आवडेल आम्हाला ऐकायला. एकनाथजी एक तर आधी माझ्या म्हणजे इंटरव्ह्यू झाला त्याच्यानंतर घरी आले होते. मग मी जेव्हा कन्याकुमारीला पोचली तेव्हा त्यांचं पहिलं वाक्य होतं, अरे आली का तू? मला तर वाटलं तुझे आई वडील तुला सोडणार नाही. सोडणार हे नाही. पहिलं वाक्य होतं. आणि मग नंतर अनेक गोष्टी आहेत. म्हणजे आमचं जेव्हा प्रशिक्षण होतं तेव्हा त्या काळी ते 9 महिन्यांचं प्रशिक्षण होतं. तर त्याच्यामध्ये एकनाथजी बरेच आमचे सत्र घ्यायचे. तर एकनाथजींच्या सत्र घेण्याची विशेषता अशी होती, म्हणजे ते इतकं परिणामकारी, इतकं प्रभावी असायचं की जेव्हा एकनाथजी कार्यकर्त्याचा व्यवहार घेऊन छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा सांगायचे तेव्हा असं वाटायचं की एकनाथजी हे फक्त माझ्यासाठीच सांगतात आहे. कारण मी असं असं केलं आणि ते माझ्यासाठी ते सांगतात आहे. तर प्रत्येकाला ती अनुभूती यायची. दुसरं असं होतं की ते स्वतः म्हणजे बरोबर सगळं नजर ठेवायचे. म्हणजे आता जसं रात्री म्हणजे आमचं जे स्त्रियांची जी राहण्याची जागा होती ती तेव्हा दुसरीकडे होती, रिसेप्शनच्या समोर होती. एकनाथजी रात्री सुद्धा फिरायला जायचे आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणायचे की तुम्ही 10-10:30 पर्यंत झोपलंच पाहिजे, तेव्हा तुम्ही सकाळी 4:30ला उठू शकाल. उठू शकाल. पण तुमच्या खोलीचा लाईट सुरू दिवा होता सुरू तर होता. तुम्ही हा नियम पाळला नाही. म्हणजे इतकं बारीक लक्ष द्यायचे. बारीक लक्ष. किंवा त्यांनी जसं म्हणजे आता जेवायला बसलो तर त्या काळी मला खूप वेळ लागायचा जेवायला, मी खूप हळूहळू जेवायची. तर एकनाथजींनी ते पण लगेच नोट केलं. म्हणजे एक दिवशी ते म्हणाले, ठीक आहे तुझं दळण चालू दे म्हणे, 2 बॅचेस होस्तवर चालू दे तुझं दळण. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी तेव्हा त्यांनी हे केलंय. किंवा आम्ही काय पुस्तकं वाचतोय वगैरे सगळं. नंतर तर मग काम सुरू झालं आणि त्याच्यातही अनेक अनुभव आले. मग जेव्हा 1980 साली एकनाथजींना ब्रेन हॅमरेज झाला होता अच्छा. आणि त्याच्यातनं मी स्वतः बघितलं, कारण मी कन्याकुमारीलाच होती आणि एकनाथजी पण इथे वरचेवर असायचे, ट्रीटमेंटला गेले की परत इथेच यायचे. तर माणूस इच्छाशक्तीने कसा पूर्णपणे रोगातनं बाहेर येऊ शकतो हे एक. आणि दुसरं म्हणजे असा ब्रेन हॅमरेज की ज्याच्यामध्ये मी कोण आहे हे विसरलंय तरी आपलं लक्ष विसरत नाही. म्हणजे ते स्वामी विवेकानंदांचा फोटो विसरले नाही. म्हणजे तुमच्या ओळखीचा याच्यात कोण आहे असं म्हणून त्यांच्या टायपिस्टनी त्यांना अनेक फोटो जेव्हा दाखवले, स्वीय सहाय्यक जो आहे त्यांनी, तर त्यांनी त्याच्यातनं विवेकानंदांचा फोटो उचलला, हे माझ्या ओळखीचे आहेत म्हणून. म्हणजे बापरे. किंवा केंद्र प्रार्थनेची एक ओळ चुकीची मुद्दामून त्यांनी म्हटली तर लगेच एकनाथजींनी त्याला करेक्ट केलं. तर म्हणजे ही जी म्हणजे जे आपण ज्ञानेश्वरांचं जे हे आहे ना, दर्पणी पाहता रूप न दिसे हो आपुले, बाप रखुमा देवी वरे मज ऐसे केले. म्हणजे मी लक्षाबरोबर आदर्शाबरोबर इतका एकरूप झालो की आता आरशात जरी बघितलं मी तरी दिसत मला नाही. माझं रूप दिसत नाही, मला माझं ध्येयच त्यांचंच रूप दिसतं, दिसतं. जो ईश्वर आहे तोच दिसतो. तर म्हणजे हे दर्शन मला एकनाथजींचं, म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजते की मी त्या काळात पण एकनाथजींचं हे बघितलं. मग नंतर जसे त्यांची तब्येत चांगली झाली ते प्रवास वगैरे करायला लागले. पण तेव्हा त्या काळी माझं एक असं दायित्व होतं की दुपारचं आणि संध्याकाळचं जेवण त्यांना घेऊन जाऊन वाढायचं आणि मग तो डबा परत घेऊन यायचा.
तर मी जेव्हा जेवण वाढायला जायची तेव्हा त्यांच्याबरोबर माझ्या अनेक चर्चा पण व्हायच्या. तर त्याच्यातनंही अनेक गोष्टी म्हणजे झाल्या आणि त्याच्यातनं अनेक मजेदार घटना पण व्हायच्या. जशी एक घटना मी बऱ्याचदा सांगते की एकनाथजींना कोणीतरी हापूस आंबे पाठवले. हं? एक हे पाठवलं. तर जेव्हा मी त्यांना जेवण वाढायला गेली तेव्हा त्यांनी सांगितलं त्या याच्यामध्ये आंबे आहेत, ते आंबे काप आणि दे. तर मी आंबा घेतला आणि तिथे हे पण चाकू पण होता. तर चाकू घेतला. पण मला चाकूनी आंबे कापायची किंवा काहीच कापायची सवय तोपर्यंत हा. नव्हती. कारण आमच्या घरी आम्ही विळीवर कापायचो. विळी, हा, विळी. पूर्वी जी विळी असायची ना, अं, हा, तर खाली बसून असं ती विळी अशी असते आणि त्याच्यावर कापायची सवय होती. चिरायचं, हा. तर मला मला कळे ना आता या चाकूनी कापायचं कसं, कारण बाकी ठिकाणी पोस्टिंग झालं असतं तर तिथे तर स्वयंपाक करावा लागतो. कन्याकुमारीमध्ये तर मेस आहे, त्याच्यामुळे स्वयंपाकही करावा नाही लागायचा. तर मी तो चाकू असा बघितला, काय करायचं, काय कसं कापायचं, आणि मग मी कापायला लागली. मला काही कापता येईना. मग मी त्याला असं उभं घालायचं बघितलं. तर एकनाथजी म्हणे, अरे तू हे काय करतेस? आणि मग एकनाथजींनी सांगितलं की दे तो चाकू माझ्या हातात दे. त्यांनी तो चाकू घेतला आणि त्यांनी आंबे कापले. आधी साल काढलं, मस्त छान फोडी केल्या आणि मला खायला दिल्या. मी म्हंटल नाही नाही तुमच्यासाठी आहे. अरे मी कापतोय तर तू खा म्हणे. आणि मग ते आंबे कापायचे आणि मी खायचे. असं बनवायचं. मग संध्याकाळी ते एक असा छोटासा एक असा डोसा सारखा खायचे. म्हणजे तो असा थोडा जाड आणि अगदी छोटासा, म्हणजे असा खूप मोठा पण नाही. तर आणि एकनाथजी ज्या आनंदात खायचे, तर मला नेहमी असं वाटायचं की हा म्हणजे तो त्यांच्यासाठी खास बनवलेला असायचा. तर मला वाटायचं हा खूपच रुचिकर असला पाहिजे, म्हणून काहीतरी एकनाथजी असेल. इतक्या चवीनी खातात आहे. तर मी एकदा एकनाथजींना माझ्याच्याने राहवलं नाही. मी त्यांना म्हटलं की एकनाथजी हा खूपच चविष्ट आहे का? ते म्हणाले हो, खाऊन बघायचंय तुला? त्यांनी लगेच मला टेस्ट दिली. तर त्याच्यामध्ये ना मीठ होतं, ना तिखट होतं, ना तेल होतं. काहीही नव्हतं आणि तरी ते इतक्या चवीनी खात होते. तर म्हणजे अशा त्यांच्या छोट्या छोट्या ह्याच्यातनं छोटे अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. हा. किंवा एकदा मी गेली, मी त्यांना म्हंटल की मला तुमच्याशी काही बोलायचं होतं, पण मला माहितीये बोटजेट्टीचा प्रॉब्लेम सुरू आहे आणि तुम्ही खूप व्यस्त आहात, म्हणून मी आली नाही. तर ते म्हणे की कार्यकर्त्याला बोलण्यासाठी कधीही माझ्याकडे वेळ आहे, तू केव्हाही आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर ही जी प्राथमिकता आहे, किंवा मग कधी कधी ईश्वर घेऊन वगैरे वगैरे अशा अनेक चर्चा चर्चा बऱ्याच एकनाथजींशी केल्या. होत असते. हे खूपच म्हणजे मोठं धन तुम्हाला मिळालेलं आहे त्यांच्या सोबत राहून. हे प्रश्नच नाही, सगळं प्रश्नच नाही. अनुभव म्हणजे माझ्या सगळ्यांना जीवनातला तो एक जो भाग आहे, ते माझं काळ, सगळ्यात मोठं सुवर्ण भाग्य काळ आहे. म्हणू आपण की मला त्याच्यामध्ये एकनाथजी सारखी व्यक्ती बघता पण आली आणि त्यांच्याबरोबर राहता आलं म्हणजे त्यांचा असंच जवळून मध्ये अनुभव. मध्ये जाऊन जवळून बघता आलं, त्यांच्याशी चर्चा करता आली. बरोबर आहे. तुमचं जे काय असं प्रभावी कार्य असं जनतेसमोर जे आलं आणि त्यातून सरकारला असं वाटलं की तुम्हाला पद्मश्रीनी गौरवान्वित करावं, तर असं कुठल्या क्षेत्रात म्हणजे काय आपण असं काम करत होतात की तेव्हा आपल्याला या पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आलं? तर माहितीये का की म्हणजे विवेकानंद सोशल केंद्रामध्ये वर्कसाठी, कॅडर सोशल काम. वर्कसाठी तसं हा देण्यात आलं. हा, तर बरोबर आहे. कार्यकर्ता आधारित जे संघटन असतात, तर या संघटनांमध्ये कुठल्याही व्यक्तीचं काम हे वैयक्तिक नसतं. म्हणजे सगळे लोक मिळून करतो, कुठेही करतो काम, तर ते एका व्यक्तीचं काम कधीच नसतं. त्याच्यामुळे जर म्हणजे मला हे जे सरकारने पद्मश्री दिली आहे, ती वैयक्तिक उपलब्धी म्हणून मी समजत नाही. म्हणजे ती जी त्यांनी दिली आहे ती विवेकानंद केंद्राचं जे कार्य आहे त्या कार्याची आहे. तर त्यांनी देताना तर ती सामाजिक कार्य वगैरे असं म्हणून दिली आहे, पण ती आहे पूर्ण विवेकानंद केंद्राचं आहे.
आपला मोठेपणा आहे की आपण एवढ्या त्या ह्याच्यात कार्य करत असून पण आपल्याला ते वाटत नाही की नाही संस्थेचा हे सत्य अर्थातच हे आहे, आहे. पण सत्य असलं तरी पण नाही आपली हे सत्य स्वतःची ती आहे. उपलब्धी असल्यामुळेच ते आपल्याला तो गौरव मिळालेला आहे. बरं, मग आपण थोडस त्या विषयाकडनं दुसरीकडे सरकूया. मला एक तुम्हाला विचारावंसं वाटतं की जशा तुम्ही जीवनव्रती झाल्या, तसं जर आजच्या म्हणजे असं आमच्यापैकी कुणाला जर व्हायचं असेल किंवा हे, तर त्याच्यासाठी काय करावं लागतं? किंवा विवेकानंद केंद्रात तसं वेगळं काही अप्लाय करणं किंवा असं असं काही असतं का? हा, आता म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपण केंद्र कार्यामध्ये सहभागी होऊ शकतो. एक म्हणजे जसं मी जीवनव्रती आहे की मी ठरवलं की मी जीवनभर हे कार्य करीन आणि मी इथे पूर्णपणे आली. जसं केंद्रामध्ये काही पगार वगैरे असा नसतो, पण आमच्या ज्या काही आवश्यकता असतात त्या पूर्ण केल्या जातात. तर एक जीवनव्रती म्हणून आहे. म्हणजे अपेक्षित असं आहे की 30 वर्षाच्या आधी कमीत कमी पदवीधर, कुठलंही म्हणजे आर्थिक जबाबदारी नसली पाहिजे आणि भारतात कुठेही जाऊन कार्य करण्याची तयारी असली पाहिजे. तयारी असते. असे जे युवक युवती असतील हम्म. ते केंद्रात येतात, जॉईन करतात, मग त्यांना वेगवेगळ्या प्रकारे प्रशिक्षण देत देत ते कार्य करायला त्यांना भारतात कुठेही पाठवल्या जातं. दुसरं असं आहे की असे काही युवक युवती असतील की ते म्हणतील की पूर्ण जीवन देऊ शकू की नाही हे मी आत्ता ठरवू शकत नाही, पण मी माझ्या जीवनातले काही वर्ष देईन, 2 वर्ष देईन, 3 वर्ष असं काम करीन पूर्णपणे केंद्रात येऊन. तर त्यांना केंद्रात आम्ही सेवाव्रती कार्यकर्ता म्हणून घेतो. मग असेही अनेक सेवाव्रती कार्यकर्ते असतात की जे म्हणतात की हा नाही मी जीवनव्रती पण होईल, मग ते नंतर जीवनव्रती प्रशिक्षण जॉईन करतात. तर अशी एक कॅटेगरी आहे. दुसरी अशी आहे की ज्याला आम्ही वानप्रस्थी म्हणतो, की ठीक आहे आता घरच्या ज्या म्हणजे लग्न झालंय, त्याच्यानंतर नोकरी आहे, व्यवसाय आहे, घरच्या जबाबदाऱ्या आहेत, पण त्या सगळ्या एक प्रकारे पूर्ण झाल्या आहेत आणि तरी पण काम करायची इच्छा आहे, शरीरात मनात ताकद आहे. तर मी माझे काही वर्ष केंद्राला देऊन कार्य करायला तयार आहे. असे जे असतात त्यांना आम्ही वानप्रस्थी कार्यकर्ता म्हणतो. असे पण कार्यकर्ता केंद्रात येतात. त्यानंतर आमच्यासारखे दुसरं जे जे संसारी हे तेच आहेत सांगते तेच सांगते आता जी त्यांना पण अजून एक तर जी विवेकानंद, कॅटेगरी. कारण आपलं हे सगळं बरोबर ऐकून आहे. इतकं प्रेरित झाल्यासारखं वाटतंय की आमच्यासारखे जे इथे राहून वेगळ्या नाही वेगळ्या आहे गावांमध्ये उलट, इथे राहून नाही त्यांनी तसेच कसं काय. कार्यकर्ता केंद्रात, बरोबर, तसेच कार्यकर्ता केंद्रात जास्त आहे. म्हणजे जे आपल्या राहतात आहे त्यांची जबाबदारी पण अजून आहे, ते नोकरी करतात आहे, पण तरी पण ते आपला निश्चित समय केंद्राला देतात. म्हणजे मी आठवड्यातनं 3 तास देईन, मी रोज 1 तास देईन किंवा रोज 2 तास देईन किंवा मी एक दायित्व घेईन, त्या दायित्वाला जे जे आवश्यक वेळ असेल तो मी माझ्या ह्याच्यातनं काढीन. असे केंद्राचे कार्यकर्ते पूर्ण भारतभर आहे. म्हणजे केंद्राच्या ज्या अनेक शाखा आहेत, केंद्राचं कार्य जवळजवळ 1,110 जागेंपेक्षा जास्त ठिकाणी आहे. कुठे सेवा प्रकल्प आहेत तर कुठे शाखा आहेत केंद्राच्या. तर अनेक केंद्राच्या शाखा ज्या आहेत तिथे केंद्राचा वानप्रस्थी किंवा जीवनव्रती किंवा सेवाव्रती कार्यकर्ता नसतो, तर तिथे हे जे असे स्थानिक कार्यकर्ते असतात तेच संघटित होऊन व्यवस्थितपणे एक एक जबाबदारी घेऊन म्हणजेच दायित्व घेऊन ते काम करतात. तर असं निश्चित करू शकता. म्हणजे तुम्ही करू शकता. जबलपूरमध्येही विवेकानंद केंद्र आहे, तर तिथे आपला जो निश्चित वेळ आहे तो देऊन काही जबाबदारी घेऊन काम आपण करू शकतो. हे सगळं ऐकून अर्थातच अनेक जण प्रेरित होतीलच आणि आपले इतके मौल्यवान अनुभव आपण आम्हाला सांगितलेत त्याबद्दल खरंच खूप छान वाटलं. आणि जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की इतक्या मोठ्या व्यक्तीसोबत अशा गप्पा मारायला मिळतायत, हा एक माझ्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे. आज या कार्यक्रमात आपण इथे आलात आणि इतके छान अनुभव तुमचे आणि अजूनही सगळ्यांना प्रेरित करणाऱ्या गोष्टी आपण सांगितल्यात, त्याबद्दल मी आपलं खरंच मनःपूर्वक धन्यवाद म्हणते आपल्याला. आणि त्याबरोबरच आपला आजचा हा जागर मराठी अस्मितेचा हा धन्यवाद. कार्यक्रम इथे संपला.
तर मित्रांनो, आपण बघितलं निवेदिता दिदी आणि त्यांच्यासारख्या असंख्य प्रचारकांनी आपलं जीवन भारत मातेला समर्पित केलं आणि तरुणाईमध्ये, कोवळ्या वयामध्ये, फक्त 19व्या वर्षी स्वर्गीय एकनाथजी रानडे यांच्या समोर जाऊन उभ्या राहिलेल्या निवेदिता दिदी यांना भारत सरकारने पद्मश्री दिली. अशा पूर्ण जगात पसरलेल्या असंख्य प्रचारकांना जागर मराठी अस्मितेचा मानाचा मुजरा. नमस्कार.